SYBA. मला माहिती आहे अनेकांना खूप टेन्शन आलं आहे परीक्षेचं. सर काय असणार कसं? राणा सर एकतर खडूस ना, नेहमी आपल्याशी अडीबाजीने बोलणारे, सरळ उत्तर न देणारे, काय विचारतील काय नाही. बघा मी ऑलरेडी सांगितलं आहे की आपण 1 ते 5 धडे केलेले आहेत. त्यातलं 1 ते 3 वर आधारित असणार आहे. पण मर्यादित होतं आहे. थोडीशी आपण एक्स्ट्रा घेऊया ना एफर्ट. बरोबर? थोडी जास्त मेहनत केली आणि आपल्याला जास्त मार्क मिळत असतील तर हा जो पहिला मॉड्यूल आहे 5 धड्यांचा तो आपल्याला 30 मार्कांसाठी पण उपयोगी पडणार. दुसरा मॉड्यूल जो आहे त्याच्यात फक्त काही नमुने आहेत. ते नंतर बघूया. बरं? त्यावर जास्त विचारू शकणार नाहीये. मग आपण एक डबल हातोडे मारून पहिल्या मॉड्यूलचे हे 5 धडे तेच जर नीट करून घेतले तर 20 मार्कात पण चांगले मार्क आणू आणि 30 मार्कात पण चांगले मार्क आणू. पण अभ्यास केल्यावर. बरं? दुसरी गोष्ट, हे जे सम्स आहेत मी फक्त एक उदाहरण म्हणून अगदी एआयचा वापर करून ग्रोक नावाचा प्रकार तुम्हाला माहिती असेल बरोबर. आधी जे एक्स होतं त्या एक्सने हे ट्विटर किंवा ट्विटरचं एक्स झालं आणि त्याच्यात हे ग्रोक आलं. बरं. ग्रोकवर मी फक्त एक कमांड दिलेला आहे इंग्लिशमध्ये की मला असे असे हे गणित बनवून दाखव आणि त्याचं सोल्युशन पण ते त्याने दिलेलं आहे. हे तुम्ही स्वतःही करू शकता. बरं. हे बघा मी आधी बनवले 10 सम्स, मला त्याच्यातले 5 नाही आवडलं. फ्रेम सम शॉर्ट सम्स ऑन द कंपोजिशन स्कीम tax calculations. Consider various sectors and all possible conditions and give the solutions accordingly. Frame 20 questions with solution. तुम्ही 15 बनवा, 20 बनवा तुमच्या हिशोबाने. बरं. जो कमांड आता हे मी इंग्लिशमध्ये दिलंय. बरं. तुम्ही इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेट करून याला फक्त कमांड द्यायचा आहे. तो स्वतः तुम्हाला सम्स बनवून देतोय विथ आन्सर्स. बरोबर? म्हणजे आपण आपल्या वतीने थोडासा जर त्रास घेतला, मला 5वं आणि 6वं गणित त्याच्यात नव्हतं आवडलं. मी त्याला सांगितलं 5वं आणि 6वं परत बदल. मला काय हवंय ते मी सांगितलं, त्याने ते करून दिलं. राईट? मग एआयचा एथिकल यूज जो हा म्हणतात तो असा असतो. म्हणजेच काय काळजीपूर्वक वापर, नीतिमत्तेने वापर करणं, तो हा एआयचा आहे. इथे मी 10 गणितं घेतलेली आहेत. ही परीक्षेत येणार नाहीत. अशी येतील. कळलं? तर बघा, खालील सर्व 10 प्रश्न आणि त्यांची मराठी उत्तरे भाषेत अनुवादित केलेली आहेत. जीएसटी कंपोजिशन स्कीमच्या कर गणनेवरील हे छोटे उदाहरण आहेत. बरं, 5-5 मार्कासाठी असे येऊ शकतात. कंपोजिशन स्कीम अंतर्गत असलेल्या या एका उत्पादकाची एक आर्थिक वर्षातील एकूण उलाढाल 80 लाख रुपये आहे. बरं, कोण आहे हा? उत्पादक आहे, मॅन्युफॅक्चरर आहे. उलाढाल किती आहे? 80 लाख. आपल्याला माहिती आहे का आपली मर्यादा किती आहे? 1.5 करोड. टक्केवारी किती आहे? 1. बरं, मर्यादेत आहे का? आहे. बरं, मग 80 लाखात शून्य किती? 6. 1% मोजायचा म्हणजे किती कापायचे तुम्हाला? 2. किती उरणार? 4. 80,000 एवढा टॅक्स आपला होतोय. सिंपल. बघा, सर्व अंतर्गत राज्य पुरवठा म्हणजेच महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात. आंतरराज्य आलं तर महाराष्ट्र, गुजरात आणि महाराष्ट्र इतर राज्य. बरं, योजनेअंतर्गत देय कराची गणना करा. उत्पादकांसाठी दर आहे 1%. बरोबर. मर्यादा किती आहे? 1.5 करोड. पण ह्याची उलाढाल किती आहे? 80 लाख. म्हणून देय कर किती होणार आहे? 80 लाखावर 1%, 80,000 रुपये. मला मगाचपासून उचक्या येतात, कोणीतरी शिव्या मारत होतं म्हणून म्हटलं चला व्हिडिओ बनवूया. एवढी आठवण कशाला माझी काढतायत म्हणून म्हटलं व्हिडिओ बनवून देऊया. ओके, कळलं? 80,000 कसे आले? व्यापार क्षेत्र, व्यापार म्हटलं उलाढाल 1.5 करोड. टक्केवारी 1. आंतरराज्य नाही. ग्राहकांकडून टॅक्स वसुली नाही. ITC नाही. सगळ्या कंडिशन आपल्या डोक्यात असल्या, क्वेश्चन फक्त नीट वाचायचं आहे. ते वाचलं, प्रश्न वाचला की उत्तर आपल्या डोक्यात. बरं. कंपोजिशन स्कीम अंतर्गत असलेल्या एका व्यापाराची उलाढाल 1 कोटी रुपये आहे. मर्यादेत आहे? आहे. ज्यात 20 लाख रुपये सूट मिळाल्याच्या पुरवठ्या आम्हाला काही लेनदेन नाही. उलाढाल 1 करोड आहे ना, बस. तू टॅक्स फ्री गुड्स विक का टॅक्सेबल गुड्स विक, आम्हाला लेनदेन नाही. तू कंपोजिशन स्कीममध्ये आहे आणि कायदेशीर पद्धतीने माल विकतो आहे, तुला टॅक्स 1% लागू पडतोय. मग 1 करोडवर 1%, 1 कोटी म्हणजे शून्य किती? 7. 1% म्हणजे किती शून्य कट होणार? 2. 7 मधनं 2 गेले 5. टॅक्स किती होणार? 1 लाख. कळलं? ही आपली गरिबांची कॅल्क्युलेशन आहे बाबा. ज्यांनी वर्गात अटेंड केलेले आहेत त्यांना हे पटकन कळेल. बरोबर ना? बघा,
कर संपूर्ण उलाढालीवर आकारला जातो. सूट मिळालेल्या पुरवठासह व्यापाऱ्यांसाठी दर 1% आहे. देय कर 1 कोटीवर 1% म्हणजे 1,00,000 रुपये. बरोबर? स्पष्टीकरण ठीक आहे, ते आपण लिहून टाकूया. व्यापारासाठी 1% आहे. जास्तीत जास्त मर्यादा 1.5 करोडची आहे. या व्यापाराचं उलाढाल 1 कोटी आहे. बरोबर? म्हणून त्याचा कर 1,00,000 रुपये होतोय. कळलं? रेस्टॉरंट म्हणजेच खाद्य व्यवसाय. पहिली कंडिशन दारू नाही. दुसरी 1.5 करोड. तिसरं 5%. चौथं आंतरराज्य नाही. पाचवं ITC नाही. सहावं ग्राहकांकडून टॅक्स घेऊ शकत नाही. बरोबर? बघूया. कंपोजिशन स्कीम अंतर्गत असलेल्या एका रेस्टॉरंटची मद्य न देता, दारू नाही ना, चालेल, चला ठीक आहे, एका वर्षातील उलाढाल 60,00,000 रुपये आहे. 1.5 करोडपेक्षा कमी आहे. परफेक्ट. 6 पंचे 30. 60,00,000 म्हणजे 6 शून्य, त्यातनं 2 गेले, किती उरले? 4. पण हा 30चा परत अजून एक ओढतोय ना, म्हणजे किती होणार? 5. 3,00,000. नाहीतर आपला आहे 60,00,000 गुणिले 5 छेद 100 0 0 0 0 गेलं 5 0 0 5 0 0 0 0 5 7 30. 3,00,000. तुमच्यावर आहे. गरीबाचे शॉर्टकट पटले तर गरीबाचं शॉर्टकट करा, नाही तर तुम्ही हुशार, मेहनतू, बरोबर, खूप सभ्य, हार्डवर्किंग आहातच, त्याबद्दल वादच नाही. राईट? बघा, ओके. 60,00,000 आहे. सर्व अन्न सेवांमधून आणि अंतर्गत राज्य कराची गणना करा. रेस्टॉरंट दर किती आहे? 5%. आपल्याला माहिती आहे. हा देय कर 60,00,000वर 5% म्हणजेच 3,00,000 रुपये. संपलं. तुम्ही इथे उत्पादन लिहिलं ते मर्यादा, बरोबर, उलाढालाची मर्यादा 1.5 करोड, टक्केवारी 5. बरोबर? म्हणून या व्यापाराचं किंवा या हॉटेल मालकाचं कर देयक 60,00,000 गुणिले 5 छेद 100 असं करू शकता, काही हरकत नाही आहे. ठीक आहे. सेवा प्रदाता, एखादा व्यक्ती सेवा देतोय, सर्व्हिस सेक्टर, मर्यादा 50,00,000. बरोबर? टॅक्स 6%. ऑनलाईन चालणार नाही. बरोबर? ITC चालणार नाही. ग्राहकांकडून टॅक्स चालणार नाही. बरोबर? या कंडिशन तुमच्या डोक्यात बसल्या म्हणजे 1 2 3 फक्त बोलण्यापुरता आहे. पूर्ण 5वा धडा हा 1 2 3 वरच आधारित आहे. बरोबर? ठीक आहे. तर बघा, त्याची अंतर्गत असलेल्या एका सेवा प्रदात्याची सेवा 40,00,000 रुपये आणि वस्तू 10,00,000 रुपये. तेल लावत गेलं, आम्हाला काही लेनदेन नाही बाबा त्याच्याशी. तुझी एकूण उलाढाल किती? 50,00,000. बरोबर? 50,00,000वर आम्ही तुला 6% टॅक्स लावणार. 5 30 परत 3,00,000. कळलं? ठीक आहे, बघूया चला. एकूण 50,00,000 रुपये सर्व अंतर्गत राज्य आहे. पात्र असल्यास कराची गणना करा. करूया, ठीक आहे ना. पण हेच जर 60,00,000 असतं तर कंपोजिशन स्कीम चालणार नाही. त्याला नॉर्मल कर पे करावा लागणार. बरोबर? फेकला जाणारा बाहेर तो. सेवा प्रदात्यांसाठी दर 6% आहे. बरोबर? जर सेवा 50,00,000पेक्षा कमी आणि एकूण उलाढाल 1.5 करोडपेक्षा कमी असेल तर. येथे सेवा 40,00,000 आहे म्हणून पात्र आहे. बरोबर? देय कर 50,00,000वर 6% म्हणजेच 3,00,000. समजलंय? ठीक आहे. नैसर्गिक देय कर. आता आपण शिकलोय की कंपोजिशन स्कीमचा टॅक्स हा CMP 8च्या अंतर्गत कंडिशन काय आहे? दर 3 महिन्याने, क्वार्टर नाही, क्वार्टर, 3 महिन्याने द्यायची आहे. बरोबर? ते मोजूया थोडंसं, बघूया की. हां, पुढे तुम्ही मला सांगायचं, एक गोष्ट तुम्हाला आता विचारणार आहे, लवकरच तयार राहा. एप्रिल ते जून कंपोजिशन स्कीम अंतर्गत असलेल्या एका उत्पादकाची फायनान्शियल इयर 25-26 मधील त्रैमासिक उलाढाल म्हणजे 3 महिन्याची उलाढाल किती आहे? पहिल्या त्रैमासाची, क्वार्टरची 25,00,000, दुसऱ्याची 30,00,000, तिसऱ्याची 20,00,000, चौथ्याची 15,00,000. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पहिलं कर्तव्य आपलं काय आहे? 1.5 करोडच्या खाली आहे का हे बघायचं आहे. बघूया. 25 आणि 30, 55, 55 आणि 20, 75, 75 आणि 15, 90. 90,00,000 1.5 करोडपेक्षा कमी आहे म्हणजे चालेल. बरोबर? तो कोण आहे?
व्यापारी आहे, उत्पादक आहे, जे काही आहे, टक्केवारी काय आहे? 1. बरोबर? मग 25 लाख म्हणजे 5 शून्य, 1%, 2 कट करणार, किती उरणार? 3 शून्य. बरोबर? म्हणजे 25,000. तर बघा, पहिल्या क्वार्टरचं 25,000, दुसऱ्या क्वार्टरचा त्याची उलाढाल किती आहे? 30 लाख. म्हणजे 6 शून्य, 6 मधनं 2 गेले, किती उरणार? 4, म्हणजे 30,000. बरोबर? तसंच तिसऱ्या क्वार्टरवर 20 लाखावर 1% 20,000 आणि 15 लाखावर 1% 15,000. तो एकूण किती कर पे करणार आहे किंवा देणार आहे? 90,000. कळलं? कंपोजिशन स्कीम. आपण हे पण बघितलं का GSTR 4 अंतर्गत वार्षिक त्याला परत रिटर्न फाइल्स पण करायचे आहे ना? बघूया. कंपोजिशन स्कीम अंतर्गत म्हणजेच काय? संरचना योजना. मी तुम्हाला कंपोजिशन स्कीमच सांगितलं आणि सुदैवाने ग्रोकने पण कंपोजिशन स्कीमच लिहून दिलं. रचना योजना ते बरं नाही वाटत आहे. अंतर्गत असलेल्या एका व्यापाराची वार्षिक उलाढाल 1.20 करोड आहे. चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर? सर्व अंतर्गत राज्य फक्त वस्तू तो CMP 8 द्वारे त्रैमासिक कर भरतो आहे आणि GSTR 4 मार्फत वार्षिक दाखल करतो आहे, म्हणजे रिटर्न्स फाईल. बरोबर? एकूण वार्षिक GST दायित्व आणि प्रक्रिया सांगा. ठीक आहे, मग उलाढाल किती आहे? 1,20,00,000. म्हणजे 1, 2 आणि 6 शून्य. 6 शून्यातून 1% किती कट होणार? 2 शून्य, म्हणजे 4 शून्य उरले, किती झाले? 1,20,000. आता कमेंटमध्ये, आय रिपीट, तुम्ही कमेंटमध्ये प्रत्येक क्वार्टरचा, प्रत्येक त्रैमासिकाचा त्याचा कर किती येणार आहे तो आकडा मला लिहून द्यायचा आहे. ओके, छोटंसं होमवर्क आहे तुम्हाला. डन? त्रैमासिक कर त्याचा किती असणार आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून द्यायचं आहे. तर 1,20,00,000वर 1% 1,20,000 आलं, संपलं. पुढचं मी सांगणार नाहीये कारण त्रैमासिक तुम्ही मला सांगणार आहात. ओके. रेस्टॉरंट. कंपोजिशन स्कीम अंतर्गत असलेल्या एका रेस्टॉरंटने 50 लाख रुपयांची उलाढाल पैकी 10 लाख रुपये आंतरराज्य, गुजरात महाराष्ट्र, महाराष्ट्र कर्नाटक, महाराष्ट्र गोवा, त्याला म्हणतात आपण आंतरराज्य. चालेल का? मग याला कंपोजिशन स्कीम होईल का नॉर्मल स्कीम होईल? नॉर्मल स्कीम. बरोबर? म्हणजे 18%, 12% असे त्याला पे करावे लागतील. बरोबर? बघा, आंतरराज्य पुरवठ्यामुळे अपात्र असल्यास कराची गणना करा. ठीक आहे, मग देऊया त्याला 5%. बरोबर? कंपोजिशन स्कीममध्ये आंतरराज्य पुरवठा प्रतिबंधित आहे. असे पुरवठे केल्यास योजना सोडावी लागते आणि सामान्य GST भरावा लागतो. रेस्टॉरंट सेवांसाठी 5% दराने, म्हणजेच 50 लाखावर 5%, 2.5 लाख रुपये हे त्याला द्यावे लागणार. पण त्याने दुसऱ्या ज्या वस्तू मागवलेल्या आहेत, चीज, बटर, याव त्याव, त्याच्यावर जो टॅक्स पे केलाय ना, त्याचं त्याला बेनिफिट मिळू शकणार आहे. हेच जर तो आंतरराज्य असता तरी त्याचे 2.5 लाखच आले असते, पण त्याला ITCचा बेनिफिट मिळत नव्हता. कळतंय? हा फरक आहे कंपोजिशन आणि नॉर्मल वाली. ओके. सम नंबर 8 काय देत आहेत? सेवा मर्यादा. ठीक आहे. एक सल्लागाराची सेवा 60 लाख रुपये. अच्छा, मारी टोपी. 60 लाख रुपये. सेवादात्याला मर्यादा किती आहे? 50 लाख. बरोबर? टॅक्सचा दर किती आहे? 6%. बरोबर? बघूया. तर याने 60 लाख केली, तर हा कंपोजिशन स्कीममध्ये येणार का? नाही. पर्याय काय? 50 लाखावर आपण 1% घेऊया, उरलेल्या 10 लाखावर 5%, 12%, 18% जे असेल ते. किंवा मी एक सांगितलाय पर्याय, तो वर्गातच ठेवायचा. तो इथे मी ऑनलाईन यूट्यूबवर आणणार नाही. तो आपल्यासाठी आहे, स्मार्ट वर्क, म्हणजे जेणेकरून दुसरे विद्यार्थी पण वर्गात येतील लेक्चरसाठी. बरोबर? तो शॉर्टकट आपल्याकडे ठेवायचा. बघूया चला. मग त्याने नाही, पात्र नाही आहे. बरोबर? सेवा प्रदात्यासाठी सेवा मर्यादा किती आहे? 50 लाख रुपये. कंपोजिशन सोडून नियमित योजनेअंतर्गत 18% ही त्याला टॅक्स पे करावा लागणार आहे. बरोबर? तर 60 लाखावर 18% म्हणजे 10,80,000 रुपये. कसं? तर तुमचं आहेत ना, 60 लाख गुणिले 18/100, 00 कट, 6 8 48, 4 गेले, 6 1 6 अधिक 4 10, 10,80,000 लागू झाला टॅक्स. दुसरा पर्याय,
50 लाखावर 1% भर म्हणजे 5 लाख आणि 10 लाखावर 18% भर म्हणजे 1,80,000. 6,80,000 होतात. वाचताय. कळलं? पैसा कसा वाचवायचा आहे हा तुमच्या स्मार्ट वर्कवर आणि तुम्ही कोण सीए केलाय त्याच्यावर आहे. तुमच्यापैकी कोणी असेल ज्याला पैसे वाचवायचे असतील तर मला सांगा, मी एक चांगला सीए तुम्हाला देईन वेळ पडल्यास. आहे आपल्याकडे चांगले चांगले आहेत. ठीक आहे? कळलं? एक्झाम्पल 9. उत्पादन वर्षाच्या मध्यात उलाढाल मर्यादा ओलांडली. चम्मारी टोपी. परत तेच आपलं. बरोबर? कंपोजिशन स्कीम अंतर्गत असलेल्या एका उत्पादकाची अपेक्षित उलाढाल 1.4 कोटी होती. त्याने अंदाज लावलेला मी 1.4 कोटीपर्यंत पोहोचणार, पण काहीतरी इमर्जन्सी सिच्युएशन झाली आणि 1,60,00,000 झाले. मायला लफडा लोचा झाला ना. आता काय करावं? ठीक आहे ना, तू 1.5 करोड दे 1%, 1.5 लाख. बाकी जे 10 लाख जास्त आहेत त्याच्यावर दे 18%. ओके? किंवा आपला शॉर्टकट. ठीक आहे, पूर्ण वर्षात 1.6 कोटी झाली, 1.5 कोटीची मर्यादा ओलांडली आहे, हे ते देणार नाही. इकडे त्याने ग्रोकने दिलंय आपल्याला. परीक्षेत अपेक्षा करायची नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे? कराची गणना करा. मर्यादा ओलांडल्यास तारखेपर्यंत कंपोजिशन स्कीम 1% भरावा लागणार. उदाहरणार्थ 80% वर्षात ओलांडले तर 1.5 कोटी म्हणजेच 1.5 लाख. उरलेला 10 लाखावर देतो 18%. कळलं? संपलं? म्हणजे त्याची एकूण टॅक्स किती होणार आहे वर्षभरात? 3,30,000. आणि हे शेवटचं. कंपोजिशन स्कीम अंतर्गत असलेल्या एका बिल्डरची सेवा प्रदान मानले जाते. बांधकाम सेवांमधून उलाढाल 45 लाख रुपये झाले. अंतर्गत राज्य. कराची गणना करा. ठीक आहे, देऊया की. किती आहे? 45 लाख. 45 लाखावर 6%. 6 5 30. 0 आला, 3 गेले. 5 चोक 20. 20 आणि 4 नाही, मी काहीतरी गडबड करतोय. 5 30. 3 गेले, बरोबर. 24. 24 आणि 6 चोक 24 आणि 3 27. 2,70,000. आता आपला आहे. करा कॅल्क्युलेट. आय होप की कळलेलं आहे तुम्हा लोकांना. बरोबर? तयारी ठेवा, मानसिकता ठेवा की उद्या म्हणजे परीक्षेत आपल्याला 20 मार्काची असो की 30 मार्काची असो त्याच्यात असे गणित येऊ शकतील. हे नाही